श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अथ श्री साई सच्चरित अध्याय 43। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचन्द्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। पूर्वाध्यायी झाले निरूपण संत साई समर्थ निर्याण। आता जे अवशेष पूर्ण होईल की संपूर्ण ये ठाई। साई लागी प्रेम अद्भुत तेही उपजवी तोची समर्थ। हे माडत याचे चरणी निरत रेखाटीत की तच्चरित। तोची देई भक्ती प्रेमा तोची वाढवी चरित्र महिमा। तेणेची गौरव भजन धर्मा येई उपरमा संसार। म्हणोनी काया वाचा मने तया माझी सहस्रांतन मने। चिंतवेन त्याचा महिमा चिंतने केवळ अनन्य शरण दिघे। साचला पापाचा मळ तो धुनी काढावया सकळ। करावया अंतर निर्मळ इतर निष्फळ साधन। करणे हरिभक्त यश स्मरण तयांचे भजन अथवा कीर्तन। त्याविण चित्त शुद्धीसी साधन सोपेन आन शोधिता। असोगत कथानुसंधान करू संकलित पर्यालोचन। साई निजानंदावस्थान चालवू व्याख्यान पुढारा। मागासाद्यंत जाहले कथन विजयादशमी सचिका प्रयाण। तात्या बामिषे भविष्य निवेदन आधीच कैसे निजाहले। पुढे होता देहावसान राखुनिया धर्मावधान। कैसे लक्ष्मीस केले दान जाहले निरूपण समग्र। आता ये अध्यायी कथन कैसे निकट येता निधन। साई करीत रामायण श्रवण हितार्थ ब्राह्मण मुखाने। कैसे समाधी स्थान नियोजन कैसे अलक्षित इष्टिका पतन। कैसे समाधी स्थान नियोजन दत्तावधान परिसावे। तैसेच एकदा ब्रह्मांडी प्राण चढवुनी बैसता 3 दिन। कैची समाधी तेची देहावसान निश्चित मन जन झाले। केली उत्तर विधीची तयारी अवचित बाबा देहावरी। येताची लोक दचकले अंतरी
कैसे ते परी परी सिजे. असो आता हे निर्याण कथा, श्रोते श्रमतील श्रवण करिता. ही तो देहावसानाची वार्ता, नरुचे चित्ता कवणाच्या. परी हे साधू संतांचे निर्याण, श्रोतावक्त्या करील पावन. विस्तार भयास्तव भागशः श्रवण, करावे समाधान राही तो. देह त्यागे अगम्य गती, निज प्राप्ती सुखाची वसती. बाबा पावले अक्षय स्थिती, पुनरावृत्ती विरहित. देह धारणे होते व्यक्त, देह त्यागे पावले अव्यक्त. जरी एकांग अवतार समाप्त, सर्वांग सुव्यक्त लाधले. एकदेशीयत्वा मुकले, सर्वगतत्वा ते पावले. पूर्णपणे सनातन झाले, निजी समरसले निजत्वे. साई सकळांचे जीवन, साई सकळांचा जीव प्राण. साई वीण ग्रामवासी जन, हीन दीन झाले. देह पडता निचेष्टित, झाला एकची आकांत. आबाल वृद्ध चिंताक्रांत, झाला प्राणांत समजता. नज्वरादि लौकिकी बाधा, पाठीस लागती प्रपंच बद्धा. योगियांच्या वाटे कदा, अमर्यादा न करीती. चेतवोनिया निज तेजाते, संत दाहिती निज देहाते. तोच की प्रकार निज हाते, बाबा करीते जाहले. न भावे ते होऊन गेले, महाराज सायुज्जी समरसले. जन अत्यंत हिरमुसले, कुसमुसले मनात. बरे होते नसतो गेलो, अंत समयीच्या भेटीस मुकलो. असतो काही उपयोगालो, भुली भरलो प्रसंगी. ऐशा नानाविध विचारांनी, खिन्न झाला जो तो मनी. बाबांच्या काय अंतःकरणी, असेल ते कोणी जाणावे. नाही घर घर नाही श्वास, नाही खासी नाही कास. नाही जीवाची कासावीस, केले उल्हासे प्रयाण. आता कैसे साई दर्शन, कैचे साई पद संवाहन. कैचे साई चरण क्षाळन, तीर्थ प्राशन ते कैचे. तरी मग ते भक्त प्रेमळ, आली पाहोनी अंतवेळ. दूर
व्यवहार रक्षावा. अंतकाळी हीच सावधता, शांतता आणि एकांतता. ध्येयमूर्ती यावी चित्ता, विक्षेपता विरहित. अन्ते मते सागती, हे तो प्रसिद्ध सर्व जाणती. भगवत भक्त स्वये आचरती, लोकसंग्रह रीती हे. अवकाश चवदा दिवस नाहीला, काळ बाबांचा जवळ आला. म्हणून बाबांनी वसे योजिला, वाचावयाला राम विजय. मशिदीत वसे बैसले, पोथी पारायण सुरू झाले. बाबा श्रवण करू लागले, दिवस गेले की 8. पुढे बाबा आज्ञा करीत, पोथी चालवा अस्खलित. ऐसे 3 दिवस रात, वजे ती वाचित राहिले. पूर्ण करा दिवस बैसले, पुढे अशक्तपणे ते थकले. वाचता वाचता कंटाळले, ऐसे गेले 3 दिन. पुढे बाबांनी काय केले, पोथी वाचन समाप्त करविले. वजांस तेथून घालवून लाविले, आपण राहिले निवांत. घालवून लावण्याचे कारण, म्हणतील श्रोते करवा की श्रवण. करितो यथामती निवेदन, दत्तावधान परिसावे. निकट येता देहावसान, साधू संत आणि सज्जन. घेती वाचवून पोथी पुराण, सावधान परिसती. शुकाचार्य दिवस 7, कथिते झाले महाभागवत. ऐकून झाला राजा परीक्षित, सुखे देहांत लाधला. श्रवण करिता भगवन लीला, भगवन मूर्ती देखता डोळा. अंतकाळ जयाचा जाहला, तेणेची साधिला निज सार्थ. ही तो लोक प्रवृत्ती स्थिती, संत निरंतर स्वये आचरती. लोकसंग्रह मार्ग न मोडिती, किंबहुना अवतरती तदर्थची. जयाया भौतिक पिंडी अनास्था, तया देहावसानावस्था. नाही दुःख शोका वेगता, ही स्वाभाविकता तयांची. असो येथे श्रोता शंकिजे, ब्रह्मसुखे सुखावले जे. तयांसी माया मोहे आतळीजे, बोल हसाजे कैसेनी. जे स्वरूपी सावधान, अल्लाह मालिक अनुसंधान. तयांसी भक्तांचे सन्निधान, प्रतिबंधन कैसेनी. तयाचा तो प्रपंच सरला, परमार्थ ही ठाईच ठेला. द्वंद्व भाव समूळ गेला, स्वये संचला स्वरूप. अक्षरे अक्षर सकळ सत्य,
यात अणुमात्र नाही असत्य, परिलोक संग्रह अवतार कृत्य, करुणी कृतकृत्य संत जन, संत षड्भाव विकार वर्जित, जे निरंतर अप्रकट स्थित, भक्तोद्धारार्थ प्रकटीभूत, निधन किंभूत तया ते, देहेन्द्रिय संयोग ते जनन, देहेन्द्रिय वियोग ते मरण, हे पाश बंधन वा उकलन, जन्म मरण यानाव, जनना पाठी चिकटले मरण, एकाहुनी एक अभिन्न, मरण जीव प्रकृती लक्षण, जीवाचे जीवन ती विकृती, मरण मारुनी जे उरती, पाय काळाचे शिरी जे देती, तया काय आयुर्दायाची क्षिती, अवतरती जे स्वेच्छेने, भक्त कल्याणैक वासना, तेणे जे धरिती अवतार नाना, ते काय आतळती जन्म मरणा, मिथ्या कल्पना या दोन्ही, देह पाता आधीच देख, जेणे देहाची केली राख, तयासी मरणाचा काय साधाक, मरण हे खाक जया पुढे, मरण ही देहाची प्रकृती, मरण ही देहाची सुखस्थिती, जीवन ही देहाची विकृती, विचारवंती विचारिजे, साई समर्थ आनंद घन, ठावे न जया देहाचे जनन, तयांच्या देहासी कैसे मरण, देह स्फुरण वर्जित ते, साई परब्रह्म पूर्ण, तया कैचे जन्म मरण, ब्रह्म सत्यत्वे जगन मिथ्यापण, देहाचे भान कैचे त्या, प्राणधारण वा विसर्जन, अलक्ष रूपे परिभ्रमण, हे तो स्वच्छंद योग क्रीडन, भक्तोद्धारण निमित्ते, म्हणती रवीसी लागले ग्रहण, झाला की हो खग्रास पूर्ण, हा तो केवळ दृष्टीचा दोष गुण, संतांसी मरण तैसेची, देह ही केवळ उपाधी, तया कैची आधी व्याधी, असल्या काही प्रारब्धानुबंधी, तयाची न शुद्धी तयाला, भक्त पूर्वार्जिती तो संचला, अव्यक्त रूपी भक्ती भरला, तो हा भक्त कैवारार्थ प्रकटला, शिर्डीत दिसला तेव्हाची, आता भक्त कार्यार्थ संपला, म्हणून म्हणती देह ठेविला, कोण विश्वासील या बोला, गतियोग्याला काय हे, इच्छा मरणी साई समर्थ, देह जाळीला योगाग्नीत, स्वये समरसले अव्यक्तात, भक्त हृदयात ते ठेले, जयाचे केवळ नाम स्मरता, जन्म मरणाची नुरे वार्ता, तयास कैची
मरणावस्था पूर्वील अव्यक्तता तो पावे. उल्लंघोनी जडस्थिती बाबा समरसले अव्यक्ती. तेथेही भोगिती स्वरूप स्थिती. सदा जागविती भक्ता ते. सचैतन्य जो मुसमुसला भक्त हृदयी जो आढळ ठसला. तो देह काय म्हणावा निमाला. बोल हा मनाला मानेना. म्हणून हा अनाद्यनंत साई अभंग राहील विश्वप्रलयी. जन्म मरणाची या पायी न कदाही पडेल. महाराज ज्ञानोबा काय गेले. 3 शतकांती दर्शन दिधले. नाथ महाराज भेटून आले. उपकार केले जगावर. जैसे ते नाथ कृपावंत. पैठणीची जाहली ज्योत. तुकाराम महाराज देहूत. आळंदीत नरसिंह सरस्वती. समर्थ रामदास परळीत. अक्कलकोटकर अक्कलकोटात. प्रभु माणिक हुमणा बादेत. साई हे शिर्डीत तैसेची. जयामनी जैसा भाव. आजही तया तैसा अनुभव. हा सिद्धची जयाचा प्रभाव. मरण भाव कैचा त्या. तो हा भक्त काज कैवारी. देह ठेविला शिर्डी भीतरी. स्वरूपे भरलासे चराचरी. लीलावतारी समर्थ. आता काय आहे शिर्डीत. समर्थ झाले ब्रह्मीभूत. ऐसी न शंका यावी मनात. मरणातीत श्री साई. संत मुळीच गर्भातीत. परोपकारार्थ प्रकट होत. ब्रह्मस्वरूप मूर्तिमंत. भाग्यवंत अवतरती. जन्म आणि मरण स्थिती. अवतारिया कदा न येती. कार्य सरता ते स्वरूपी मिळती. समरसती ते अव्यक्ती. अवघा देह 3.5 हात. बाबा काय त्यातची समात. ते विशिष्ट वर्ण स्वरूपयुक्त. हे तो अयुक्त बोलणे. आणि मागरी मादी अष्टसिद्धी. आलिया गेलिया क्षयना बुद्धी. स्वयेची अखंड जयाची समृद्धी. ऐसी प्रसिद्धी तयांची. ऐसी या महानुभावांचा उदय. लोक कल्याण हाची आशय. उदयासी आहे स्थिती विलय. लोकसंग्रहमय संत. जन्मभ्रांती मृत्युभ्रांती. आत्मैकत्व अविनाशस्थिती. स्वप्नामाजील सुख संपत्ती. तेची परिस्थिती तयांची. नातरी जो ज्ञान निधान. सदैव जया आत्मानुसंधान. तयासी देहाचे जोपासन. आणिक पतन सारिके.
ओंकार शिर्डी भर एकची कहर उसळला. ऐकुनी बाबांचे निर्याण वार्ता खोचली जैसा बाण. पडले नित्य व्यवसाया खाण दाणा दाण उडाली. पसरता ती अमंगल मात सकळांसी गमला वज्राघात. विचारी बैसले निवांत इतरी आकांत मांडिला. अति आवडीचे नि पडी भारे कंठतयांचा दाठे गहिवरे. दुःखाश्रुनीर नयनी पाझरे शिव शिव हरे उद्गारले. घरोघरी झाली हडबड उडाली एकची गडबड. छातीत भरली धडधड लोक दडदड धाविंदले. महाराजांचे देहावसान प्राणांतची ओढवला ग्रामस्था पूर्ण. म्हणती देवा हा प्रसंग दारुण हृदय विदारण झाले का. जो उठे तो पळत सुटे मशीद मंडप गच्च दाटे. अवस्था पाहोनी हृदय फाटे कंठ दाटे दुःखाने. गेले शिर्डीचे वैभव सरले सुख सौभाग्य सर्व हरपले. डोळे सर्वांचे अश्रूंनी भरले धैर्य भंगले सकळांचे. काय त्या मशिदीची महती सप्तपुर्यात जिची गणती. द्वारकामाई जी समणती बाबा निश्चिती सदैव. असो निर्याण निर्वाण वानिधन द्वारका सायुज्य मुक्तीचे स्थान. जया ईश्वरी नित्यानुसंधान तया अवस्थान येठाई. तो हा गुरुराज साई राय भक्त कनवाळू बाप माय. भक्ता विश्रांतीचा ठाय आठव होय नित्याची. बाबांविण शिर्डी ओस दाही दिशा शून्य उदास. प्राण जाता जे शरीरास कळा शिर्डीस ते आली. सुकोनी जाता तळातील जीवन तळमळती जैसे आतील मीन. तैसे झाले शिर्डीचे जन कलाहीन उद्विग्न. कमलावीण सरोवर पुत्रावीण शून्य घर की दीपावीण मंदिर. मशीद परिसर तो तेवी की घरधन्या वीण घर की राजया वीण नगर की द्रव्या वाचूनी भांडार. शिर्डी कांतार बाबांविणे जननी जैसी अर्भका किंवा मेघोदक चातका. तेची प्रेम शिर्डीचे लोका आणिक भक्ता सकळिका. शिर्डी झाली कलाहीन मृतप्रायहीन दीन. जीवने वीण जेवी मीन तेवी जन तळमळती.
वर्जिता कांता निज व्रतारे, अथवा माता स्तनीची पोरे, जैसी गायीची चुकली वासरे, लहान थोरे त्या परी. अनिवार्य हे दुःखावस्था, झाली शिर्डीच्या जना समजता. बिदोबिदी असता वेस्ता, जन चौरस्ता धावती. साईमुळेच शिर्डी पवित्र, साईमुळेच शिर्डी चरित्र, साईमुळेच शिर्डी क्षेत्र, साईच छत्र सर्वाते. कोणी करी आक्रंदन, कोणी तेथे घेई लोळण, कोणी पडे मूर्छापन्न, दुःखापन्न जन झाले. दुःखाश्रूंनी स्रवती नयन, नरनारी अति उद्विग्न. टाकोनिया अन्नपान, दीनवदन ती झाली. पाहुनी बाबांची ते अवस्था, ग्रामस्थांसी परमावस्था. आबाल वृद्ध भक्तां समस्ता, महदस्वस्थता पातली. जेथे गोड कथा सुरस, जेथे रोज आनंद बहुवस, जेथे शिरावया न मिळे घस, ते मशीद उध्वस तव दिसे. नित्यश्री नित्यमंगल, होती जी शिर्डी पूर्वी सकळ. बाबाची एक कारण मूळ, तेणे हळहळ ग्रामस्था. आनंद कंदा आनंद विग्रहा, भक्त कार्यार्थ धरिले देहा. तो अर्थ संपादूनी आहा, नगरी विदेहा पावलासी. अष्टौ प्रहर निरलस, कळकळीचा हितोपदेश, करीत साकी रात्रंदिस. बुद्धी प्रंश आमातई, जैसे उपड्या घड्यावर पाणी. उपदेश तैसा आम्हाला गुणी, गेलावरचे वर वाहुनी. बिंदू ही ठिकाणी लाधेना, तुम्ही कोणासी बोलतावणे. मजला तात्काळ येते दुखणे, पदोपदी हे आपुले सांगणे. परिन मानणे ते आम्ही, ऐसे आपुले अपराधी किती. मानिली नाही ज्यांनी ही सदुक्ती, तयांची आज्ञा भंग निष्कृती. येणे रीती फेडिली का, बाबा त्या सकळांचे पाप. त्याचे भरले काहे माप, आता होऊन काय अनुताप. भोगावे आपाप भोक्तृत्व, तेणेची आम्हा ते कंटाळला. तरीच कापड द्या आड झाला, आम्हावरी हा अवचित घाला. काळे घातला कैसा की, कानी कपाळी ओरड करिता. कंठासी तुमचे कोरड पडता, कंटाळला वाटते चित्ता. आमुची उदासता देखोनी, म्हणून आम्हावरी रुसला. पूर्व प्रेम सारे विसरला.
पंथची आजी सरला, कियो सरला स्नेह पान्हा. आपण इतुके सत्वर जाते, ऐसे जरी आधी समजते, तरी फारची बरवे होते. सावध राहते जन आधी. आम्ही सकळ सुस्त राहिलो, झोपा घेत स्वस्थ बैसलो. अखेर हे ऐसे फसलो, असलो नसलो सारिखे. झालो आम्ही गुरुद्रोही, वेळी काहीच केले नाही. स्वस्थ बैसावे तरी तेही घडले नाही आम्हा ते. लांब लांबून शिर्डीसी जावे, तेथेहीच काट्या पिटीत बैसावे. तीर्थासी आलो हे समूळ विसरावे, तेथेही आचरावे यथेच्छ. तऱ्हे तऱ्हेचे भक्त अनेक, ज्ञानी अभिमानी भावार्थी तार्किक. जया सद्रूपे अवघे एक, नेणे न्यूनाधिक जो भेद. जगी भगवंता वाचून, दृष्टीन ज्याच्या पदार्थान. ऐसे जयाचे देखणेपण, जो न आपणही दुजा. भक्त हेही स्वये ईश्वर, मी गुरु ही नभे इतर. उभयतांसी स्वस्वरूप विसर, भेद हे परस्पर त्या योगे. वस्तुत ईश्वरची आहो आपण, परिपरमार्थ स्वरूप विस्मरण. हेची मुख्य भेदाचे लक्षण, अधपतन ते हेच. सार्वभौमा स्वप्न होई, भिक्षार्थ दारोदारी जाई. निजबोधाची जाग येई, अवलोकी ठाईच आपणा. प्रवृत्ती ही जी जागृती, तीच निवृत्ती स्वप्नस्थिती. खरी जागृती निजानुभूती, पूर्ण अद्वैती समरसणे. ज्ञानी अज्ञानी सर्वाश्रित, सर्वांवरी प्रेम अत्यंत. जीवाहूनि मानी आप्त, भेदनातेथ यत्किंचित. मनुष्यरूपे देवची होते, जरी हे आणिले प्रचिती ते. परित्याची या लढी वाळते ते, बळी पडले ते समस्त. कोणासी दिधली धन संपत्ती, कोणासी संसार सुख संतती. तेणे महान पडली भ्रांती, ज्ञान प्राप्तीस आचवले. कधी जयासवे हासत, तया अंगी अभिमान दाटत. की तयावरीच प्रेम अद्भुत, इतरान दावीत ते तैसे. तेच कोणा क्रोधे वदता, म्हणतीन तो तया आवडता. आम्हा विषयीच अधिक आदरता, इतरान देतात तो मान. ऐसेच आम्ही नंबर लाविता, बाबांच्या ते स्वप्नीही नसता. उगाच नागवलो निज स्वार्था, कृतकर्तव्यता विसरलो.
परब्रह्म सगुणमूर्ती दैवे असता उषागती खऱ्या कार्याची होऊनी विस्मृती विनोदी प्रीती धरियेली येताच बाबांचे दर्शन घ्यावे फळफूल अवघे समर्पावे दक्षिणा मागता मग कचरावे नच रहावे ते ठाई सांगता हितवादाच्या गोष्टी पाहुनी आमुची क्षुद्र दृष्टी झाला वाटते खरेच कष्टी गेला उठा उठी निज धामा आता ती आपुली स्वानंद स्थिती पुनश्च काहे नयन देखती गेली हरपली ती आनंद मूर्ती जन्म जन्मांती अदृश्य हा हा दारुण कर्म देखा अंतरला ठाईचा साई सखा निर्हेतुक दयार्द्र तया सारिखा झाला पारखा आम्हासी बरे नव्हे कोणाते छळणे तेणे येते मजला दुखणे मना नाणिले हे बाबांचे म्हणणे केली भांडणे यथेच्छ छळ करिता भक्ता भक्ता आम्ही मुकलो की साई नाथा होतो तयाचा अनुताप आता आठवती वार्ता तयांच्या 8 वर्षांचा बाळजनी प्रकट होईन मी मागुतेनी ऐसे महाराज भक्ता लागुनी आहे ती सांगुनी राहिले आहे ही संताची वाणी वृथा मानू नये कोणी कृष्णावतारी चक्रपाणी केली करणी ऐसीच 8 वर्षांची सुंदर कांती चतुर्भुज आयुधे हाती देवकी पुढे बंदिशाळे प्रति कृष्णमूर्ती प्रकटली तेथे कारण भूभार हरण येथे दीन भक्तोद्धारण तरी किमर्थ शंका जनन अतर्क्य विंदान संतांचे हा काय एका जन्माचा निर्बंध 72 पिढ्यांचा ऋणानुबंध भक्तांचा बाबांनी पूर्व संबंध कथानुबंध कथियेला ऐसे बांधुनी प्रेम फासा वाटती महाराज गेले प्रवासा येतील मागुतेनी हा पूर्ण भरवसा भक्त मानसा झालासे साक्षात्कार कित्येकांसी दृष्टांतानुभव बहुतेकांसी चमत्कार तो अनेकांसी गुप्त रूपे सिदाविती अभाविका गुप्त असती भक्ता भाविका ठाईची दिसती जैसी जयाची चित्तवृत्ती तैसीची अनुभूती रोकडी चावडीत गुप्त रूप मशिदीत ब्रह्मरूप समाधीत समाधी रूप सुख स्वरूप सर्वत्र असो सांप्रत हाची विश्वास भक्ती धरावा निज जीवा
चित्ती अवधारा। जडो उत्तम श्लोक संगती, गुरुचरणी निष्काम प्रीती। गुरुगुणानुकथनासक्ति, निर्मळ भक्ति प्रकट हो। जडो प्रीति अनवच्छिन्न, न होत स्नेह पाश भिन्न। असोत भक्त सुख संपन्न, रात्रंदिन गुरुपदी। असो पुढे त्या देहाचे उचित, करावे काय ते निश्चित। येच विचारी जन समस्त, शिष्य ग्रामस्थ लागले। श्रीमंत बुट्टी मोठे भावुक, जणू या पुढील भविष्याचे स्मारक। टोले जंगवाडा सुखकारक, बांधुनी स्थायिक ठेविला। मग पुढे ते कलेवर, कुठे असावे या विषयावर। होऊनी 36 तास विचार, घडले होणार जे होते। एक म्हणे या कलेवरासी, स्पर्शून द्यावे आता हिंदूंसी। मुसलमानांच्या कबरस्थानासी, समारंभेसी नेऊया। दुजा म्हणे हे कलेवर, ठेवावे नेऊनी उघड्यावर। थडगे एक बांधावे सुंदर, तयात निरंतर रहावे हे। खुशाल चंद अमीर शक्कर, यांचाही होता हाच विचार। परिवाडियात पडो हे शरीर, होते हे उद्गार बाबांचे। पाटील रामचंद्र मोठे करारी, तेही एक ग्रामाधिकारी। बाबांचे प्रेमळ सेवे करी, वदती ते गाव करियांसी। असोत तुमचे विचार काही, समूळ काही आम्हा ते मान्य नाही। वाड्या बाहेरी इतरांठाई, क्षणभरी ही साई ठेवू नये। हिंदू आपले धर्मानुसार, मुसलमानही तैसाच विचार। योग्यायोग्य चर्चा प्रकार, संबंध रात्रभर जाहले। इकडे लक्ष्मण मामा घरी, असता पहाटे निद्रेच्या भरी। बाबा तयांच्या धरुनी करी, म्हणाले झडकरी उठ चल। बापू साहेब न येणार आज, मी मेलो हात याचा समज। तू तरी काकड आरती मज, करी पूजन समवेत। तात्काळ नित्यक्रमानुसार, सवे घेऊनी पूजा संभार। लक्ष्मण मामा आले वेळेवर, पूजेसी सादर जाहले। ग्राम जोशी हे शिर्डीचे, सखे मामा माधवरावांचे। पूजन करीत नित्य बाबांचे, प्रातःकाळचे समयास। मामा मोठे कर्मठ ब्राह्मण, प्रातःकाळी करूनी स्नान। करूनी धूत वस्त्र परिधान, घेत दर्शन बाबांचे। पाद
प्रक्षालन गंधाक्षतचर्चन पुष्पपत्री तुलसी समर्पण धूपदीप नैवेद्य निरांजन दक्षिणा प्रदान मग करीती प्रार्थना पूर्वक साष्टांग नमन होता घेती आशीर्वचन मग समस्ता प्रसाद देऊन तिलक रेखून ते जात तेथून पुढे गजानन शनिदेव कुमारमण मारुतीराय अंजनी नंदन यांचे पूजन करीत ते ऐसे सर्व ग्रामदेवा नित्य पूजित जोशी बुवा म्हणून साग्र पूजा त्याशवा प्रेम भावा आणिली मामा आधीच निष्ठावंत तयावरी साक्षात हा दृष्टांत आले काकड आरती हातात केला प्रणिपात साष्टांग मुखावरील वस्त्र काढून करुणी सप्रेम निरीक्षण करचरण क्षाळण शुद्धाचमन सारिले पूजन यथाविधी मौलवी आदि करुणी अविंध स्पर्श कराया करीती प्रतिबंध मामांनी न मानिता लाविले गंध पूजा ही सबंध सारिली शवतरी ते समर्थांचे आपुल्या आराध्य दैवताचे हिंदूचे की अविंधाचे नाही मामांचे स्वप्नीही पूज्य शरीर असता सजीव तया पूजेचा केवढा उत्सव तेची आता होता शव पूजा वैभवना औपचारिक तशात पाहुनी बाबांचे चिन्ह आधीच मामा दुःखाने खिन्न करू आले अखेरचे पूजन पुनर्दर्शन दुर्लभ भरले अश्रू हि लोचन करवेना त्या स्थितीचे आलोचन हस्तपाद कंपायमान उदास मन मामांचे सोवळलेल्या मुठी उघडून विळा दक्षिणा त्यात ठेवून शवते पूर्ववत झाकून मामा निघून मग गेले पुढे मग दुपारची आरती नित्याप्रमाणे मशिदीत वरती बापू साहेब जोग करीती इतरांसमवेती साईची असो येथूनी पुढील वृत्त पुढील अध्यायी होईल कथित कैसा बाबांचा देह संस्कारित अति प्रशस्त स्थानात कैसी तयांची अति आवडती बहुता वर्षांची सांगाती वीटभंगता दुश्चिन्ह स्थिती देहांत सुचविती जाहली कैसा जो आला प्रसंग आता 32 वर्षांपूर्वीच येता ब्रह्मांडी प्राण चढविला सता कठीण अवस्था देहासी कैसे भक्त म्हाळसापती अहोरात्र बाबांसी
प्रियपति कैसी आशा सोडिता समस्ती अवचित मग पावती उत्थान ऐसा मरण ब्रह्मचर्य आचरला जो योगाचार्य जो ज्ञानियांचा ज्ञानिवर्य कायते ऐश्वर्यवानावे असो ऐसी जयाची महती करूतया सद्भावे प्रणति दीन हे माड अनन्य गती शरणतया प्रतीयेतसे स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते श्री साईनाथ निर्याणं नाम 43 सम्पूर्णः श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभं भवतु। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय।